अहिल्यानगर शहरात आज एक दिलासादायक आणि माणुसकी जपणारी बातमी समोर आली आहे। शहरातील शिल्पा गार्डन परिसरात कबूतर पतंगाच्या धारदार मांजात अडकून गंभीर अवस्थेत तडफडत होते। ही घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच कोणताही विलंब न करता नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली। त्याच वेळी रस्त्याने जात असलेला एक ट्रक नागरिकांनी थांबवला आणि काही धाडसी तरुण थेट ट्रकवर चढून त्या कबुतरापर्यंत पोहोचले। अत्यंत काळजीपूर्वक पतंगाचा मांजा काढून अखेर कबुतराचे प्राण वाचविण्यात नागरिकांना यश आले। या प्रसंगामुळे परिसरात उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। या घटनेमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की थोडीशी संवेदनशीलता आणि वेळेवर घेतलेला निर्णय एखाद्याचा जीव वाचवू शकतो, मग तो माणूस असो व मुक्या प्राण्यांचा जीव। पतंग उडवताना चायना मांजा किंवा धारदार मांजाचा वापर टाळावा असे आवाहन या निमित्ताने प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे। अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी दाखवलेली ही माणुसकी निश्चितच कौतुकास्पद आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।